मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून पाणी पातळी 85% पोहोचली आहे। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे। जायकवाडी धरणात 25,861 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 85%वर। धरण परिसरात चांगला पाऊस गेल्या काही दिवसात झालाय, त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। मराठवाड्याची पाण्याची चिंता देखील आता काहीशी मिटली आहे। जायकवाडी धरणातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडेनी। सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यासह नाशिक भागामध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली, त्याचमुळे आता पैठणच्या नाथसागरामध्ये सध्या 85% पाणीसाठा जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळत आहे। सध्या आपण पैठणच्या नाथसागरामध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जायकवाडी प्रकल्पामध्ये 85% पाणीसाठा जो आहे तो झालेला आहे आणि सध्या 25,000 क्युसेक्सने जे आहे ते नाशिक विभागातून पाणी जे आहे ते जायकवाडी धरणामध्ये येत आहे। त्यामुळे आता जायकवाडी धरणामध्ये जे आहे ते आवक देखील मोठ्या प्रमाणात असल्याची पाहायला मिळते आणि त्यामुळे आता या जायकवाडी धरणावरून जे आहे ती संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवली जाते। या ठिकाणाहून परभणी, नांदेड इथपर्यंत पाणी जे आहे ते जातं। त्याचबरोबर जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रांना देखील आता या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर 85% धरण जे आहे ते भरलं आहे। त्यामुळे आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जे आहे ते पुन्हा प्रशासनाकडून आता गोदावरीमध्ये धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात असा देखील अंदाज जो आहे तो आता प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सध्या आता प्रशासन देखील सतर्कतेचे इशारा जो आहे तो गोदाकाठच्या गावांना देण्यात आलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर या पाण्यामुळे आता जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न देखील आता मिटला आहे। त्याचबरोबर आता तब्बल 3 वर्षासाठी पिण्या पाण्याचा प्रश्न देखील आता मराठवाड्यातील नागरिकांचा मिटलेला आहे। जायकवाडी धरणातून विजय चिडे, जय महाराष्ट्र।